हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आम्ही गोव्याची फेवरेट प्रॉन्स करी रेसिपी पाहूया. ही थोडी चिंच, लसूण, ही थोडी मिरची, हा कांदा, हे धणे आणि हे थोडं खोबरं. हे मिक्सरला लावायचं वाटण. ही सुंगटाची कढी करते कोलंबीची. ही सुंगटाच्या कढीत पहिली मिरची टाकायची, लसूण टाकायचं, ही मिरची, ही याची दुसरी मिरची, ही बॅडगी मिरची, ह्या 6 मिरच्या घातल्या आणि ह्या 6 घातल्या. हा कांदा घातला, ही थोडी 1-2 एक्स्ट्रा आहे वाटतं. हा कांदा घातला की हे धणे घालायचे. मग हे खोबरं घालायचं आणि सगळं मिक्सरला मग बारीक वाटण करायचं. चिंच पाण्यात ठेवलेली घेतली आणि ही मिक्सरला अशी लावली. आता मिक्सरला हे पुन्हा वाटण लावायचं. थोडंसं तेल घालायचं, जास्त नाही घालायचं. मग त्यात कांदा घालायचा. साफ करून ठेवली हे कोलंबी. जरा मीठ वगैरे लावून साफ करून ठेवायचं, नाही तर त्याचं कालवण कर. लालसर झाला ना, जरा लालसर होईपर्यंत ढवळायचं. थोडं वाटण घालायचं याच्यात. थोडं यात पाणी घालायचं. जरा कांदा मऊ होईपर्यंत शिजवायचं. काही मग सुंगटं याच्यात घालायचं. सुंगटं जास्त शिजवायची नाही, रंग बदलेपर्यंत याच्यात ठेवून द्यायची. जरा रंग बदलला का मग ती काढून ठेवायची आणि मग वाटण घालायचं. तर ही एका भांड्यात काढून घ्यायची. तर हे वाटण आता याच्यात टाकायचं. त्याच्यात मीठ घालायचं, गॅस लावायचं. जाड लागतं, कोणाला पातळ लागतं. हे मी जरा अशी करते, मला जास्त जाड आवडत नाही. खोबरं खाऊ नको, जास्त खाता कामा नये असंही असतं. त्यामुळे हे जरा पातळच करते, अशी पातळ करते. तर गॅस जरासा मोठा करायचा आणि आता ही शिजू द्यायची. अशी उकळी आली ना, अशी उकळी आली की ना, का यात ही जरा स्टीम केलेली कोलंबी घालायची. थोडी शिजवलेली असल्यामुळे जास्त शिजवायला लागत नाही, लगेच शिजते. ते शिजवण्यामागचं कारण असं काय, त्याला थोडं कालवणाचा फ्लेवर येऊन ती कोलंबी नुसतं खायला बरी लागते. 4 कोकमे ह्याच्यात घालायची. त्याला थोडी उकळी आली की झालं. ते थोडा गॅस आता मोठा करते. अशी उकळली ना, जास्त वेळ उकळायची नाही, मग ते सुंगट बरं लागत नाही. पहिलं शिजवलेलं असल्यामुळे अगदी थोडाच वेळ ठेवायचा आणि मग ही बंद करायची. तोंडाला पाणी सुटणारी ही प्रॉन्स करीची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा.